देशामध्ये आज लोकसभेच्या 58 जागांसाठी मतदान। 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकूण 58 जागांसाठीचं मतदान सुरू। 6व्या टप्प्यात धर्मेंद्र प्रधान, मनेका गांधी, बांसुरी स्वराज, राज बब्बर आणि कन्हैया कुमार हे नेते निवडणुकीच्या रिंगणात। महबूबा मुफ्ती, मनेका गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी केलं मतदान। दिल्लीमध्ये बजावला मतदानाचा हक्क। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही केलं मतदान। भारत ही जगातील सर्वात सक्रिय आणि प्रभावी लोकशाही, त्यामुळे मतदान करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी, धनखड यांचं वक्तव्य। नवी दिल्लीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी केलं मतदान। निर्माण भवनमधल्या मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क। प्रियंका गांधी आणि त्यांच्या मुलांनीही बजावला मतदानाचा हक्क। रेहान वाड्रा आणि मिराया वाड्रा यांनी दिल्लीमध्ये केलं मतदान। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं मतदान। दिल्लीतल्या मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा अधिकार। लोकशाहीत अधिकार वापरा आणि विकसित भारतासाठी मतदान करा, भाजपच्या उमेदवार बांसुरी स्वराज यांचं मतदारांना आवाहन। केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बजावला मतदानाचा हक्क। दिल्लीतल्या माउंट कार्मल शाळेत जाऊन केलं मतदान। पूर्व दिल्लीतील भाजपचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी दिल्लीत केलं मतदान। लोकशाहीला मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करण्याचं गंभीर यांचं आवाहन। महेंद्रसिंग धोनीनं बजावला मतदानाचा अधिकार। झारखंडच्या रांचीमधल्या मतदान केंद्रावर केलं मतदान। दिल्लीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार। चांदणी चौक लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर सामाजिक संस्थांकडून खास सोयी सुविधा। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात देशामध्ये महिला मतदारांकडून अधिक मतदान। एकूण 62.20% मतदानाची 5व्या टप्प्यात नोंद। 61.48% पुरुष मतदार तर 63% महिला मतदारांचा समावेश। मंडीमध्ये माझ्या विरोधात खोटा प्रचार होतोय, मंडीमधल्या लोकांना धमकावलं जातंय, कंगना रनौतचं वक्तव्य। काँग्रेस पक्ष देशविरोधी, काँग्रेस रामलल्लांच्या भक्तांवर प्रेम करत नाही। एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात कंगना रनौतची टीका। पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी हुसैन यांच्याकडून अरविंद केजरीवालांचा फोटो रिट्वीट। आमचा देश सांभाळायला आम्ही सक्षम, तुम्ही तुमचा देश सांभाळा। हुसैन यांच्या ट्विटला केजरीवाल यांचं प्रत्युत्तर। जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये महबूबा मुफ्तींचं धरणे आंदोलन। पीडीपी कार्यकर्त्यांना अनंतनागमध्ये रोखलं जात असल्याचा आणि अनेक कार्यकर्त्यांना बंदी केल्याचा मुफ्ती यांचा आरोप। विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून 2 उमेदवारांची घोषणा। मुंबई पदवीधर मतदारसंघातनं अनिल परब तर शिक्षक मतदारसंघातनं ज मो अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर। ही शिवसैनिकांची शिवसेना, पक्षाची पकड अतिशय घट्ट आहे, विजयी होणार आणि पुन्हा एकदा विधान परिषदेत जाणार, अनिल परब यांना विश्वास। पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक। ड्रायव्हरला धमकावल्याचा आणि डांबून ठेवल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।